आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। किंवा लोकांच्या गरजा ज्या ठिकाणी भागवल्या जातात आणि लोकांचे प्रश्न ज्या ठिकाणी सोडवले जातात अशा प्रकारच्या ज्या ग्राहक परिषदा आहेत त्या ग्राहक परिषदा सरकार गठीत करताना वेळेवर करत नाहीये हा आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे। 2022 पासून आतापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये ग्राहक परिषद गठीत केलेली नाहीये। तशा प्रकारचं लेखी पत्र मला अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेलं आहे आणि वारंवार याचा पाठपुरावा करताना गेली 2022 पासून मी या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करतोय आणि त्याला आता या गेल्या 5 महिन्यात यश आलंय आणि त्याच्यातून अशी काही माहिती उघड झाली की 2022 पासून ग्राहक परिषदा सरकारने तयार केलेल्या नाहीत अशा प्रकारची लेखी माहिती अन्न नागरी पुरवठा विभागाकडून आपल्याला प्राप्त झाली आहे। त्यानंतर ती का झाली नाही व्हावी यासाठी आमच्याकडून सतत प्रयत्न झाले। मार्च 2023 मध्ये राज्य ग्राहक परिषदेचे अर्ज भरले गेले होते, त्याची छाननी ऑगस्ट 2024 मध्ये झाली। त्यानंतर त्याच्या पुढे काहीही झालं नाही। त्यानंतर पात्र अर्ज किती झाले याची सुद्धा माहिती कळवलेली नाही। आम्हाला ज्यांचे अर्ज तपासणीसाठी पुढे घेतले होते त्या 30 लोकांना पत्र पाठवलेली होती, त्याच्यामध्ये माझा देखील अर्ज होता आणि आम्हाला पूर्तता करायला सांगितले अर्जाची ऑगस्ट 2024 मध्ये। त्यावेळेला त्या अर्जाची पूर्तता केली गेली, मात्र पुढे निवड प्रक्रिया न करता पुन्हा 26 मध्ये आता 25 अख्खं वर्ष मधलं गेलं आणि 26 सालामध्ये आता पुन्हा त्यांनी गेल्या मार्च मध्ये जाहिरात काढली आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की मागचे फॉर्म जे आलेले अर्ज आहेत त्याच्यासह पुन्हा अर्ज मागवण्यात येत आहेत। मंत्र्यांना पत्र पाठवून झाली, अधिकाऱ्यांना पत्र पाठवून झाली, मुख्यमंत्र्यांना झाली, उपमुख्यमंत्र्यांना झाले। सतत पाठपुरावा करताना किमान 500 पेक्षा जास्त पत्रव्यवहार तयार झाला, मात्र त्याची दखल ना मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे ना उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे किंवा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा ती दखल घेतलेली नाही। पण खरी जी जबाबदारी आहे ती जे निकष आहेत त्या निकषामध्ये नियुक्त्या झाल्या पाहिजेत ही आमची मागणी आहे आणि ती मागणी आपण देखील पेपरातून सर्वांनी वर्तमानपत्रातून आपल्या चॅनलमधून पुढे आणावी। याचं कारण असं आहे की जर का ही मागणी जर पूर्ण झाली तर आपल्याला जे खरोखर काम करणारे आहेत त्यांच्या नियुक्त्या झालेल्या दिसतील। मात्र जर याप्रमाणे निकषामध्ये नियुक्त्या झाल्या नाहीत तर मात्र त्याच्यामध्ये असा बदल होईल की त्यांच्या जवळच्या मंत्री, आमदार, खासदार यांच्या जवळच्या व्यक्तींच्या निवडी होतील। जे काम करणारे लोक आहेत ते त्यापासून वंचित राहतील, ज्या संस्था काम करतात त्या बाजूला राहतील। अशा प्रकारचा नियुक्तीचा हा विषय वेगळ्या पद्धतीने पुढे नेला जाईल याची आपण सगळ्यांनी दखल घेतली पाहिजे। पत्रकार बंधूंनी देखील त्याची दखल घेतली पाहिजे। मी सुद्धा एक पत्रकारच आहे। मला एवढंच सगळं वाटतं की तुम्ही निकषाप्रमाणे झाले। जिल्ह्याच्या निवडी तुम्हाला सांगून ठेवतो पत्रकार बंधूंना, जिल्ह्याच्या जे निवडी आहेत त्यात एकदम बेताल आहे। जे जिल्हा पुरवठा अधिकारी नियुक्ती करतात ते फक्त त्यांची मनमानी म्हणजे त्यांच्या घरचा आहेर कोणाला तरी ते देत आहेत अशा प्रकारच्या नियुक्त्या होतात। जे अर्जदार आहेत त्यांना बाजूला ठेवून बिगर अर्जदारांना नावासह नियुक्ती एका अर्जावर करतात। त्याच्यामध्ये निकष आहेत 12 प्रकारचे। त्याच्यामध्ये मेन म्हणजे संस्थेची नोंदणी 1860 किंवा आणि 1950 अशा 2 IPC प्रमाणे झाली पाहिजे। तर ती नोंदणी सुद्धा कुठल्या संस्थेची नसते। अशा संस्थेची नियुक्ती संस्थेला नाशिकमध्ये नियुक्त्या दिल्या जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ आणि मग त्यांना सस्पेंड करावं लागलं। आम्ही जेव्हा मागणी पुढे केली तेव्हा त्याला सस्पेंड करावं लागलं। गेली 3 वर्ष झाली तो विषय फक्त एक कायदे कानून मध्ये अडकला, पुढे नियुक्त्या झाल्या नाही। मग ग्राहकांची कामं करणार कोण? संस्था ग्राहकांची कामं करतायत, काही लोक सुटत नाहीत प्रश्न, ते न्यायालयात नेतात। परंतु एक जी शासन स्तरावर व्यवस्था आहे की तुमची जर फसवणूक झाली तर ती फसवणूक तुम्ही कुठे नेली पाहिजे, तर ती जिल्हा ग्राहक परिषदेकडे नेली पाहिजे। मग किती प्रत्येकाला त्याच्यामध्ये तो व्यवहार कितीचा असेल तो बघण्याचा अधिकार आहे।
जिल्हा ग्राहक परिषदेला 20 लाखापर्यंतचा अधिकार आहे. तर 20 लाखापर्यंतचे जे विषय आहेत, फसवणूक येते तिथे सोडवू शकतात, त्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे प्रश्न सुटत असताना सुद्धा लोक घरामध्ये दबून आहेत, पुढे येत नाही, कारण का त्यांना मार्ग मिळत नाही आणि कोर्टाचा मार्ग त्यांना परवडत नाही. कोर्टाचा मार्ग एकदम सोपा आहे, पण आपण सांगितल्यानंतर ते घाबरतात. आज तसं बघायला गेलं तर ग्राहक न्यायालयामध्ये एकदम कमी फी मध्ये अपील दाखल करून घेऊन त्याचा निस्तारा केला जातोय. आमच्या संस्थेने तर लोक कल्याण मधून तर अनेक लोकांना असे निर्णय दिले की आपल्या सोने चांदीचे व्यवहार सुद्धा जे फसवणारे आहेत त्यांना सुद्धा सोनं परत घेऊन दिले आहे, त्यांना पण पैसे परत घेऊन दिलेले आहेत. ज्या बाजारात फसवणुकी होत आहेत, विजय सेल्स सारखं नाव मला सांगावं असं वाटेल, सगळ्यात जास्त लोकांना फसवणूक इलेक्ट्रॉनिक्स मध्ये विजय सेल्स कडून होते. त्या विजय सेल्स फक्त लोक कल्याणला घाबरतंय. याचं कारण म्हणजे वस्तू बदलून द्या. अगदी मंत्रालयातल्या लोकांच्या सुद्धा फसवणुकी झाल्या. त्यांनी सुद्धा आम्हाला शेवटला एक पत्र दिलेलं आहे, खरोखर तुमचं काम चांगलं आहे म्हणून. जे ग्राहक मंचाची लोक आहेत त्यांची फसवणूक होते. म्हणजे ह्या फसवणुकी कुठेही थांबलेल्या नाही, ह्या फसवणुकी कंटिन्यू सुरू आहेत आणि त्याच्यावरती आमची संस्था काम करते. आणि इथेच करत नाही तर लोककल्याण ग्राहक संस्था महाराष्ट्र राज्यामध्येच नाही आहे, तर इतर 17 राज्यामध्ये आपण काम करतोय. आणि महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये आमचे 450 लोक हे ग्राहक परिषदेवर नियुक्त झाले. त्याच्यामध्ये मुंबईमध्ये सर्वच्या सर्व आमचेच आहेत. मुंबई ग्राहक परिषदेवर जर विचार केला तर मुंबई ग्राहक परिषदेवरती आतापर्यंत जे नियुक्त झालेले आहेत ते सर्वच्या सर्व लोककल्याण ग्राहक संस्थेचे आहेत. कारण का आमच्याजवळ कागद आहेत, आमच्याजवळ ते जे काही आवश्यक लागणारे कागदपत्र आहेत ते आमच्याजवळ आहेत. मग बाकीच्या संस्थांजवळ नाही आहे, तर मग त्यांना तुम्ही, आमचं एकच म्हणणं की त्यांना तुम्ही संधी देऊ नका. त्यांना सांगा ना तुम्ही पूर्ण करा, तुम्ही निकष पूर्ण करा. जर निकषामध्ये सगळ्या गोष्टी जर का बसत असतील तर आमचा विरोधच नाही आहे कोणाला. पण ज्यांचे निकष म्हणजे जी संस्था कार्यरत नाही आणि त्या संस्थेला तुम्ही फक्त नियुक्त्या देताय, कशासाठी? याच्यासाठी कायदा बदलला होता. 1860 किंवा 1950 नोंदणी प्रमाणपत्र चालेल, पण त्या ठिकाणी मी संघर्ष करून ते रद्द करायला लावून आता तो परत कायदा दोन्ही पाहिजे. 1860 सर्टिफिकेट हे फक्त तात्पुरतं सर्टिफिकेट आहे. मी तुम्हाला तात्पुरतं दिलेलं सर्टिफिकेट नोंदणी सर्टिफिकेट आहे. आणि 1950 हे परमनंट सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे दिलेलं. मग त्या सगळ्या गोष्टी अशा असताना देखील तुम्ही परमनंटचा विचार करत नाही. जे टेम्पररी 3 महिन्यासाठी मिळाले त्याच्यावरती काय म्हणून नियुक्ती देता तुम्ही? आज विचार करण्याची गोष्ट आहे. सगळे सांगतायत, मुख्यमंत्री सांगतायत की आमच्या सर्व ग्राहक परिषदा न्यायासाठी तयार आहेत. पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो, ठाण्यासारखा मुंबईसारखा गाजलेला जिल्हा याच्यामध्ये 2022 पासून ग्राहक परिषद नाही. आज नाशिक सारखा जिल्हा, त्या जिल्ह्यामध्ये 2022 पासून ग्राहक परिषद नाही. आज पालघर सारखा जिल्हा, याच्यामध्ये 2022 पासून ग्राहक परिषद नाही. एवढ्या मोठमोठ्या जिल्ह्यामधून लोकांच्या ज्या काही फसवणुकी होत आहेत त्याचे निर्णय लोक घेणार तरी कसे, जाणार तरी कोणाकडे? जी संबंधित यंत्रणा आहे त्या यंत्रणाच जागेवरती नाही. अशा प्रकारचं सगळीकडे वातावरण तयार झालेलं आहे. मला एक बाहेर पडल्यानंतर असा एक अंदाज आला की प्रत्येकाचे काही ना काही प्रश्न आहेत. प्रत्येकाचे प्रश्न आहेत. अगदी माझ्याकडे कोल्हापूरला सुद्धा एक असा विषय आला, 200 रुपयाचं साहेब पेढी पेढ सुद्धा बदलून घेण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागतो, कारण का ते फाटकं मिळालं होतं. म्हणजे व्यापारी काहीही व्यापार करतायत, परंतु त्याच्यावर अंकुश ठेवणारी ही जी कमिटी आहे ही जर अस्तित्वात नसेल तर लोकांची ती नुकसानी आहे. कारण का व्यापारी दादागिरी करतात. व्यापारी ग्राहकाला एकदा वस्तू दिलेली परत घेणार नाही असं लिहितात, मात्र कायद्यामध्ये कुठेही अशी तरतूद नाहीये की दिलेली वस्तू परत घेतली पाहिजे, बदलून दिली पाहिजे. हा न्यायाचा भाग असून सुद्धा व्यापाऱ्यांची ही मनमानी आहे. तर या सगळ्यावरती कुठेतरी पारदर्शक कारोबार पुढे जावा अशी आमची इच्छा आहे. आणि त्याच निमित्ताने आपण आज सर्वांना या सगळ्याची माहिती देण्यासाठी बोलवलंय. माझ्याकडे काही त्याच्यातून तुम्हाला माहितीसाठी मी काही पत्रक सुद्धा ठेवले. आता तुम्हाला जे दिले ते दिले, परंतु कुठल्याही या संदर्भात जर माहितीच्या अधिकारात अर्ज केले तर त्याचं उत्तर सुद्धा येत नाही. ते 8-1 नाकारले जातं रोजचं. बरं, 8-1 का नाकारावं याच्यानंतर दुसरं अपील करावं लागतं. त्या ठिकाणी सांगावं लागतं की विधानमंडळाला जी काही आवश्यक माहिती आहे ती जी तुम्ही पुरवणार ती सगळी माहिती आम्हाला द्या. त्यावेळेला पुढचं उत्तर आमच्याकडे असं आलंय की ते गोपनीय आहे. माझं म्हणणं 2022 सालापासून
गोपनीय सांगून 2026 साल आलं तरी सुद्धा नियुक्त्या नाही. किती लाजिरवाणी गोष्ट या अधिकाऱ्यांच्याकडे आहे. अधिकाऱ्यांवरती मी घालवेन, कारण का याचा जो या राज्य ग्राहक परिषदेचं नियुक्त करणारा अधिकारी आहे तो प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा. ठीक आहे, बाकी सगळे जे पुढचे आहेत ते असू दे, त्यांची नोंद याच्यामध्ये नाही आहे. कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्याच्यामध्ये जो अध्यक्ष निवड समितीचा आहे तो आहे प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा. मग प्रधान सचिवांच्या ऐवजी आम्ही मुख्य सचिवांना सुद्धा पत्र दिलं, पण पत्राची उत्तरं येत नाही. मंत्र्यांना सुद्धा दिली आहेत, अन्न नागरी पुरवठा, त्यांच्याकडून उत्तरं येत नाही. एक अन्न आयोगाच्या नियुक्त्या, आज तुम्हाला मी पत्रकच दिलंय, त्या पत्रकामध्ये सरळ सरळ पाठच्या बाजूला लिहिलेलं आहे की 300 पुढच्या पानावरती असं लिहिलेलं आहे की 324 अर्ज आले, त्यापैकी 340 अर्ज आले, त्यापैकी 324 पात्र झाले. त्याच्यावर नाही, दुसरा पेज देतो तुम्हाला, पात्र झाले. आणि नियुक्त्या ज्या झाल्या ते मागाहून अर्ज मागवून, म्हणजे हे पात्र झाले त्यातल्या कोणालाही न घेताना मागाहून 4 अर्ज मागवून ओएसडी मार्फत, जे अन्न नागरी पुरवठा मंत्री आहेत त्यांच्या ओएसडीच्या मार्फत 4 अर्ज मागवून त्यांना नियुक्त्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी सरळ लिहिलेलं आहे की या अर्जांची छाननी झालेली नाही. आता यापेक्षा विषय कुठला मोठा असू शकतो आणि माहितीच्या अधिकारात हे उघड झालेलं आहे. म्हणजे ज्यांची छाननी झाली नाही, अधिकाऱ्यांनी ज्यांची छाननीच केली नाही, जे अधिकाऱ्यांच्याकडे दाखलच नाही झाले, त्यांना अन्न आयोगाच्या नियुक्त्या दिल्या. माझा प्रश्न आहे फक्त का? बरं, त्यांची शिक्षण जर का त्याच्यामध्ये बघितली तर ऍडव्होकेट जे आहेत त्यांना बाजूला ठेवलंय, उच्च शिक्षित जे आहेत त्यांना बाजूला ठेवलंय. आणि खरोखर आज समोर येतंय की 7वी पास झालेल्या व्यक्तीला अन्न आयोगावर घेतल्या जात आहे. महाराष्ट्र राज्याचा हा कारभार आहे का? महाराष्ट्र राज्य शिक्षित कधी होणार? उच्च शिक्षित मंडळी पुढे जातील त्यावेळेला महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन नवीन गोष्टी समोर येऊ शकतील. आज अतिशय गंभीर प्रश्न हा समोर राज्याच्या समोर सुद्धा आम्ही सांगितल्यानंतर उभा राहील, कारण का ही माहिती मिळवण्यासाठी 7-8 महिने गेले, कारण ही माहिती सुद्धा देता येत नाही म्हणून वगळली. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते की आम्ही जेव्हा माहितीच्या अधिकारात अर्ज दिला तेव्हा या लोकांना पत्र पाठवले गेलं की तुमचे कागदपत्र द्यायचे का, हा एक नियम. तुमचे कागदपत्र द्यायचे का? या 5 लोकांनी ज्यांच्या नियुक्त्या झाल्या त्यांनी असं कळवलंय प्रशासनाला की आमचे कागदपत्र देऊ नका, मला तेही उघड करायचं आहे. मग तुमच्या नियुक्त्या झाल्या तर तुमचे जे अर्ज आहेत हे पब्लिक झाले आहेत की प्रायव्हेट आहेत? पत्रकारांमधून याची नोंद घ्यावी. तुम्ही दाखल केलेले अर्ज पब्लिक आहेत की प्रायव्हेट आहेत? ते ज्या वेळेला दुसरं अपील फायनल झालं त्यावेळेला त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ही सगळी माहिती तुम्ही दिली पाहिजे. तेव्हा मला 139 पानाची माहिती उपलब्ध झाली आणि त्याच्यामध्ये 2-3 अर्जासोबत काहीच माहिती नाहीये, फक्त एका पेपरवरती त्या माणसाची नियुक्ती केली. त्यांचं पोलीस क्लिअरन्स इथे लिहिता येते, मागावून मागवण्यात यावं. आणि निकषामध्ये असं आहे, ज्या दिवशी तुम्ही अर्ज भराल त्या दिवशी तुमचं पोलीस क्लिअरन्स त्याच्यासोबत दिलं पाहिजे. एका व्यक्तीवर जे आहे ते गुन्हा दाखल आहे त्या व्यक्तीला त्यांनी घेतलंय. म्हणजे गुन्हा दाखल केले असलेल्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही घेताय, मग पोलीस क्लिअरन्स मागवता कशाला? काढून टाका निकष आणि तुम्ही तुमच्या मनाने करा जे काय करायचं ते. कोण विचारणार आहे? राज्य तुमचं आहे बा. जनता जी आहे ना ती वेडी आहे असं समजा तुम्ही. राज्य तुमचं आहे, तुमच्या मनाने तुम्ही नियुक्त करा. मग कशाला पाहिजे जाहिराती द्यायला पाहिजेत? कशाला निकष पाहिजेत? निकषांमधून तुम्हाला काय प्राप्त होणार आहे? जे तुम्हाला मनान करायचंय तेच तुम्ही शेवटी करताय आणि उत्तर अशी देताय. माझ्याकडे उत्तर दिलंय पक्ष अधिकाऱ्यांनी की 2022 पासून आतापर्यंत नियुक्त्या झाल्या नाही. निवडणुकीच्या टायमाला आता जी 24 मध्ये आपली जी निवडणूक झाली महाराष्ट्र राज्याची 25 मध्ये, त्यावेळेला 2 त्यांनी नियुक्त्या जाहीर केल्या होत्या सरकारने केल्या असं म्हणणार नाही, कारण का मी लगेच माहितीच्या अधिकारात अर्ज दिला होता. त्याच्यामध्ये एक अध्यक्ष नेमला, एक उपाध्यक्ष नेमला, 2 पक्षातले 2 नेमले आणि ते पेपर आउट केलं आणि मग आम्ही माहितीच्या अधिकारात अर्ज दिला. त्याच्यामध्ये प्रशासनाने कळवलं अशी कुठलीही नियुक्ती आम्ही केलेली नाही म्हणून. हा पराभव आहे. तुम्ही तुमच्या मनाने केलेला हा पराभव आहे, कारण का तुम्ही सत्तेत आहे म्हणून तुम्ही काही करताय असं जर तुम्हाला वाटत असेल
तर आम्ही सुद्धा जनता आहोत, एवढं काही खुळे नाहीत लोक याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्याच्यावरती योग्यतेने आम्हालाही सनदशीर मार्गाने जाता येईल. 2 वेळा याच्यावरती 26 जानेवारी 2026 ला आम्ही निदर्शन करणार, मोर्चा काढणार म्हणून सांगितलं. याच्यासाठी सदरचा मोर्चा आपण रद्द करावा. लवकरच आम्ही नियुक्त्या जाहीर करणार आहोत. आमच्याकडे पत्र आहे. आता 15 ऑगस्टला दिला, 8 महिन्यानंतर पुन्हा निदर्शन आणि आपला उपोषण करण्याचा अर्ज दिला. त्याच्यावरही काल ताजं उत्तर आमच्याकडे आलंय की तुम्ही थांबा, आम्ही तर पुढची प्रक्रिया आमची सुरू आहे, लवकरच होईल. माझं म्हणणं गेल्या 4 वर्षामध्ये जी प्रक्रिया झाली नाही ते आता तुम्ही लवकरच होईल म्हणून सांगतात. यात खरोखरच अधिकाऱ्यांचा किती दोष आहे हे बघितलं पाहिजे. कारण का माझे 500 अर्ज आहेत त्यांच्याकडे. आता मी मागणी केली, माझ्या कुठल्या कुठल्या अर्जाला तुम्ही उत्तर दिलं ते मला तुम्ही द्या. प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा उत्तर देत नाही, सचिव अन्न नागरी पुरवठा उत्तर देत नाही, अप्पर मुख्य सचिव रिटायर होईपर्यंत उत्तर दिलं नाही. अनिल डिगेकर साहेबांनी रिटायर झाले, उत्तर दिलं नाही. मला एवढंच समजतंय की तुम्ही उत्तर न देण्याचं कारण सांगू शकता का? ते कारण कुठं दडलं ते सांगा. मी ह्याच्यामध्ये आणखीन त्यांना पत्र पाठवलं, याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप किती आहे तेही विचारलं, परंतु त्यांनी असं लिहून दिलं याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नाही, मग दोषी तुम्ही आहात. अधिकाऱ्यांनी पत्रात नमूद केलंय की याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नाही, मग दोषी तुम्ही आहात. दोष तुमच्यावरती येणार. जनता जी लढते आहे, लोक जे काम करणार आहेत ते लढतायत, ते कशासाठी लढतायत? काय याच्यातून काय आमचे 300-400 लोक आज जाणार नाहीये? 17 लोकांची निवड आहे केवळ राज्यावर, आणि देशाचे ग्राहक परिषदेवर इथून 10 जातात. 10 जणांची निवड होते. त्याचं तर नावच घ्यायचं नाही. ज्या वेळेला मी अर्ज केला त्यावेळेला यांनी सरकारी 10 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली देशाच्या कमिटीवर. अरे पब्लिक मधून कोण दिला तो सांगा, जनतेतनं कोण जात आहे ते महत्वाचं आहे. तुमचे सरकारी अधिकारी जाऊन जनतेतल्या माणसाचं काम नाही करणार आहे. त्या 10 जणांच्या नियुक्त्या त्यांनी टाकल्या, 6 जणांच्या आम्ही केल्या. कुठल्या? मंत्रालयीन कर्मचारी जे आहेत, जे पदावर आहेत चांगल्या, म्हणजे जे सचिव आहेत, उपसचिव आहेत, अवर सचिव आहेत, सहाय्यक सचिव आहेत, त्यातल्या 5-6 लोकांची नावं लिहून आम्हाला पाठवली की केंद्राकडे आम्ही ही कमिटी पाठवली म्हणून. प्रत्यक्षात आता जेव्हा शोधायला गेलो तेव्हा ती कमिटी अस्तित्वातच नाही, त्याची मीटिंग नाही. माझं म्हणणं, जेव्हा देशाच्या कमिटीची गरज काय, तर साधारणतः 50 लाखाच्या वरचे जे सगळे खटले असतात, 1 कोटीच्या वरचे सगळे असतात, ते मग 100 कोटी असू दे, 1000 कोटी असू दे, फसवणुकांचे ते खटले देशाच्या ग्राहक न्यायालयामध्ये चालतात. म्हणून सगळीकडे ग्राहक न्यायालयाची गरज आहे. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाची फसवणूक होते. आमच्याकडून आम्ही जेवढं होतं तेवढं लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय, पण कोर्टात गेल्याच्या नंतर त्या कोर्टातून जर का ती रक्कम 50 लाखाच्या आतली असेल किंवा 1 कोटीच्या आतली असेल तर त्या माणसाला कुठे जावं लागतंय? तर देशाच्या ग्राहक परिषदेकडे जावं लागतं. मग ती परिषद गठन करताना तुम्ही तुमचे 6 का भरले? तुमचे 6 भरण्याची गरज नाही, तुम्ही जनतेतून द्या. आता मग हे 5 जसे आयात केले अन्न आयोगाचे, तसे ग्राहक परिषदेचे करायचे होते ना, द्यायचे होते का? भेटले नसते. आजपर्यंत एक इतिहास सर्व पत्रकार बंधूंना सांगतोय की जिथे जिथे जातोय, आज 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आमचे लोक आहेत. 3 जिल्ह्यांनी आम्हाला फसवणूक केली की जेणेकरून 3 जिल्ह्यातून सगळ्या जिल्ह्यांची आम्ही लढतोय, सगळ्या पुरवठा अधिकाऱ्यांबरोबर आम्ही लढतोय. आमची लढाई आहे. आमचं म्हणणं, त्या तिथल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. तिथले जे ज्यांच्या फसवणुकी होत आहेत त्या जिल्ह्यात, त्यांना जिल्ह्यातच न्याय मिळाला पाहिजे, त्यांना बाहेर येण्याची गरज नाही. आणि मग अशी व्यवस्था असताना व्यवस्था बिघडवतोय कोण? तर तिथला पुरवठा अधिकारी आहेत ते बिघडवत आहेत, सहाय्यक पुरवठा अधिकारी बिघडवत आहेत, अव्वल कारकून बिघडवत आहेत, आणि कलेक्टरला माहिती पूर्ण देत नाही. कारण का जिल्हा अधिकारी अध्यक्ष आहेत, पण त्यांना त्याची पूर्ण माहिती नसते. यांनी फॉर्म तपासून द्यायचे असते, ते फक्त कमिटी जी असते, जिल्हा अधिकारी, SP, पोलीस महासंचालक आणि ग्राहक न्यायालयाचे जज, अशी जिल्ह्यातली 3घांची कमिटी आहे. ते फक्त टिकमार्क करतात, तो त्यांची 1 तासात मीटिंग संपते. पण ती निवड प्रक्रिया जी कागदपत्राची छाननी आहे, ही छाननी करतं कोण? अव्वल कारकून आणि सहाय्यक पुरवठा अधिकारी तुम्ही करता. मग तुमच्याकडून नीट काम होत नाहीये. याच्यावरती कैक पत्र व्यवहार झालाय, याच्यावरती कैक पत्र व्यवहार झालाय. नाशिकची कमिटी रद्द केली. आदेश कलेक्टरने द्यायचा असताना सुद्धा आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलेला आमच्याकडे आहे पुरावा. मग हे का? याचा सगळ्याचा अर्थ फक्त एकच आहे की हे का?
आज महाराष्ट्र राज्य ग्राहक परिषद तुम्हाला निवडायचीच नाही आहे का? मग अर्ज मागवलेत का? निवडायचीच नाही आहे, 22 पासून नाहीच आहे ती. मग अर्ज का मागवले? 24 ला छाननी केली, कुठल्या अर्जाची छाननी केली? त्यात पात्र कोण झाले का नाही कळवलं? त्या अर्जासह 26 ला अर्ज मागवताय, 4 वर्ष केली आणि आता सुद्धा फॉर्म भरून 4-5 महिने झाले, तरी 6 महिने झाले तरी सुद्धा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा तुमचा निर्णय नाही. आणि तुम्हाला माहितीच्या अधिकारात तुम्ही सांगताय की ते गोपनीय आहे, आम्ही देऊ शकत नाही. मी आता राज्य आयोगाकडे अर्ज केलेला आहे, माहिती आयोगाकडे. त्याप्रमाणे आम्हाला येत्या 3 महिन्यामध्ये ते देत आहेत माहिती की नाही ती बघायची आहे. कारण का हे फक्त लपवलपवीचा कारोबार आहे, बाकी काय नाही. तुम्ही का लपवताय त्याचं कारण नाही कळत. तुम्ही सांगितलं पाहिजे, ज्या संस्था आहेत त्यांना कळवलं पाहिजे, की ज्यांनी अर्ज भरले त्यांना कळवलं पाहिजे ही प्रक्रिया किती दिवसाची आहे. जिल्ह्यातले कळवतात या दिवशी अर्ज दाखल करा, एवढ्या दिवसांनी छाननी होईल, एवढ्या दिवसांनी त्या अर्ज अध्यक्षांच्या समोर ठेवले जातील आणि एवढ्या दिवसांनी त्याची नेमणूक तुम्हाला नेमणूक पत्र मिळतील. त्यांना जर 1 महिन्याचा कारोबार आहे, कालावधी आहे, तर राईट ऑफ सर्व्हिस ऍक्ट हा मंत्रालयाला लागू नाही का? राईट ऑफ सर्व्हिस ऍक्ट कोणासाठी आहे? तुमचं जे काय काम असेल ते वाटून दिलेलं आहे. 7 दिवसात कुठलं करायचं, 15 दिवसात कुठलं करायचं आहे. आमचे जे जनतेचे जे अर्ज आहेत, लोकांचे जे अर्ज आहेत, त्या अर्जाचा निपटारा वेळेत होत नाही असं आम्हाला आमच्या निदर्शनास आलेलं आहे. लोक खेपा घालून दमतायत. SRE म्हाडाचा तर तुम्ही विशेष सोडा की तिथे लोक 5-5, 10-10 वर्ष नाही, 15-15 वर्ष खेपा मारून सुद्धा अजून लोकांना रूम मिळाले नाही. काय सांगतात हे? आम्ही ऑनलाईन केलंय. तेवढं कल्याणकर साहेबांनी जाहीर केलंय आम्ही काहीतरी 22 सेवा ऑनलाईन केल्या. माझं म्हणणं फक्त अर्ज दाखल करणं ऑनलाईन केलंय, पोचला कधी ते ऑनलाईन केलंय, पण त्याचं उत्तर अजूनपर्यंत ऑनलाईन केलेलं नाही असं माझ्या निदर्शनास आले. कितीतरी लोकांच्या PAP सगळ्यांच्या अनेक लोकांच्या रूम बाकी आहेत, त्यांना मिळत का नाही हा एक विषय घेण्यासारखा विषय. वस्तू तर काही लोकांच्या अशा बदलूनच दिलेल्या आहेत, बहुतेक सगळ्या म्हणजे विजय सेल्स मध्ये तर खूपच म्हणजे सगळीकडे प्रत्येक ठिकाणी. बाकी दुकानदारांकडून होणारी फसवणूक आहे, त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण त्यांच्याबरोबर लढतो. सोने चांदीचे व्यवहार आहेत, त्याची सुद्धा आमच्याकडे नोंद आहे की जेणेकरून एका असंही आहे की कोणी सोनं विकलं, एकाने त्या लोनसाठी सोनं विकलं ज्वेलरी बाजारात, पण त्या व्यक्तीने त्यांना फसवलं आणि त्याचा फायदा. तर मग आम्ही त्याचा हिशेब करून उरलेले 60,000 पण त्याला मिळवून दिले. बाबा तुझा तू फायदा घे, पण त्या माणसाचं एवढं नुकसानी करू नकोस. ते निलेश राणे साहेबांना आपण ते परत 60,000 म्हणजे त्यांचा व्यवहार संपलेला होता तरी पण आपण त्यांना 60,000 पुन्हा त्याच्या किमतीत आणून त्यांना मिळवून दिलेले आहेत. म्हणजे एकच नाही सांगता येणार. त्यानंतर तो गिरगावचा एक ज्वेलर्स आहे, काय मणिरत्न की कोणतरी, तो आता नाव सांगतो, तो आता गेलाय याच्याजवळ आपल्या सिद्धिविनायकच्या समोर गेलाय. तर त्यानं काय केलं, दुकानं बदलली आणि लोकांचं सोनं जे केलं. आता बऱ्याच लोकांना आपण तिथून सोनं मिळवून दिलेलं आहे त्या ह्याच्यातून, म्हणजे कारण का प्रत्येकाची फसवणूक 1-1 लाखापेक्षा जास्त होती. अशा अनेक लोकांना म्हणजे मला सांगता येणार नावं, एवढी नावं त्या ज्वेलर्सची. आपण लोकांना तिथून त्याला पण पैसे, काही लोकांना पैसे, काही लोकांना सोनं, कारण का त्याने गिरगावचं दुकानच बाजूला हे करून गेल्यामुळं लोकांची खूप नुकसानी झाली. समित्या गठीत न करणं किंवा नियुक्त्या न करणं यामागे नेमकं काय कारण असावं असं तुम्हाला वाटतं? नाही, समित्या गठीत न करणं याच्या मागे फक्त कारण याचं एवढंच आहे की आमचे कोण होत नाहीत नियुक्ती. 3 राजकीय पक्ष आहेत, त्यांच्या याच्यामध्ये फॉर्म सिलेक्ट होत नाहीत. त्यांची एक संस्था आहे अखिल भारतीय ग्राहक पंचायत, तिचा 1860चा IPC आहे, फक्त तिचा परमनंट नंबर नाही आणि ती दिल्लीला आहे. आम्ही त्याच्या कार्यालयाचा ऍड्रेस वगैरे माहिती त्या जागेवरती नाही. त्याच्यामुळे काय होतं, यांना अडचण निर्माण होते की आम्ही आता फॉर्म कुठून भरायचे. आणि आम्ही हे ते आमची संस्था कुठेही राजकीय गळाला लावत नाही. आणि दुसरी गोष्ट, आम्ही पक्षाशी संबंधित आहोत, परंतु संस्था कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही. याच्यामध्ये सर्व पक्षीय लोक आहेत. पक्षपेक्षा बाजूला ठेवून स्वतः जनतेसाठी काम करतात. या प्रश्नावर एखादा जनआंदोलन आपण का नाही? सतत जनआंदोलन, आमचं जनआंदोलनासाठी आमचं हेच चालू आहे. फक्त ज्या वेळेला आम्ही लेटर देतो त्या वेळेला थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्या पुढे थांबणार नाही, कारण का 2 वेळा त्यांनी आता पोलीस स्टेशननी पण सांगितलं आम्हाला ते करतायत ना, मग तुम्ही थांबा. 26 जानेवारी पासून या आंदोलनाच्याच मागे आम्ही लावलोय. याच्या अगोदर 2023 मध्ये एक आंदोलन जबरदस्त झालं होतं की ह्या ज्या ग्राहक परिषदांचे जे निकष आहेत त्या निकषाप्रमाणे नियुक्त्या व्हाव्यात. तेव्हा मग त्यांनी बदल करून
निकषाप्रमाणे जिल्ह्यांच्या चालू केल्या, बरोबर जिल्ह्यांच्या चालू केल्या, पण ते काही जिल्ह्यांचे जे पुरवठा अधिकारी आहेत ना त्यांची मानसिकता चांगली नसते, त्याच्यामुळे ते त्यांच्या पद्धतीतच जातात. किती काय, जसं आता मी रमेश मिसाळांचं नाव सांगितलं, मग त्यांना नाशिकमध्ये सस्पेंड केलं कलेक्टरने लगेच, चुकीच्या पद्धतीने नियुक्त्या दिल्या म्हणून. ह्या सगळ्या गोष्टी या त्याच्यामुळेच आहेत ना, आंदोलन झाल्यामुळेच ते शक्य झालं. ते दिसतं एक असा अधिकारी आहे की जो माणूस सगळं दाबून ठेवलंय. भविष्यामध्ये आम्ही त्याची सस्पेंडची मागणी करणार आहे, पुरावे शोधायचं काम सुरू आहे, तर भविष्यात ती देखील करू. कारण का एका अधिकाऱ्याने महाराष्ट्राची निवड रखडवून ठेवली अशी माहिती परवाच्या दिवशी काही लोकांनी आम्हाला सांगितली मंत्रालयाने. असा कुठला अधिकारी आहे जो महाराष्ट्राचा कारभार थांबवून ठेवू शकतो? आपणही असं छापलं तरी चालेल की एका अधिकाऱ्याने ही निवड थांबवली, अशा प्रकारचं आमदार यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. आणि त्या अधिकाऱ्यांनी मुंबईचीही निवड थांबवली आहे. आता आम्हाला ते नाव माहिती पडतंय हळूहळू, पण पुरावा हातात असल्याशिवाय तो बोलू शकत नाही. कारण का काय की एक गोष्ट महाराष्ट्राच्या हिताची गोष्ट करताना कुठल्या तरी अधिकारी मंत्र्यांना हाताशी धरून जर का त्या गोष्टी थांबवण्याचा प्रयत्न करत असेल, सचिवांना आडवा आणण्याचा प्रयत्न करत असेल, साहेब सगळ्यांना मी सांगतो 4 बदलले, 4 सचिव बदलले. ह्या ज्या नियुक्त्या गेल्या 4 वर्षामध्ये 4 सचिव, उपसचिव कायम आहे आणि 4 कक्ष अधिकारी बदलले. प्रत्येक जण नवीन आल्यावर आम्हाला सांगतोय की नाही ते नवीन आल्यानंतर ते करतील, नवीन आल्यानंतर ते करतील. ही शासनाची अगदी गलथान व्यवस्था आहे. कुठल्याही प्रकारे ठोसपणे निर्णय द्यायचा नाही, निर्णय घ्यायला लावायचा नाही, आणि निर्णय घेणारे असतील त्यांना जाणून बुजून काय करायचं, डांबून ठेवायचं. ही प्रक्रिया सुरू आहे. तर याच्यावरती कुठंतरी जनतेपर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे, एवढी माहिती आपल्याला मी देतो. बाकी आवश्यक कागदपत्र आहेत ते आपल्याला या ठिकाणी पुरवण्यात येतील. कारण का माहिती सुद्धा अपुरी नाही, पूर्णपणे माहिती आपल्याला दिली जाईल.